शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली आजची सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली। पुढची सुनावणी पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारी पार पडणार। वाद वाढल्यानंतर भावेश कावरेनं व्हिडिओ हटवला, माफी सुद्धा मागितली, पण हा वाद निरर्थक वाढवला गेला म्हणत देवाभाऊंनी लक्ष घालावं, भावेश कावरेनं केली मागणी। सांगलीमध्ये 2 एसटी बसचा भीषण अपघातात 3 जण ठार, 16 जण जखमी। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला। हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हल्ल्याच्या चौकशीचे आदेश। सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराच्या पुण्यातल्या निवासस्थानी छापेमारी। दहशतवाद विरोधी पथकाकडून जसपाल सिंगच्या घरावर छापेमारी। जुहू चौपाटीवर कचऱ्याचं साम्राज्य जैसे थेच। लोकशाही मराठीचा सलग 32व्या दिवशी जुहू चौपाटीवर रियालिटी चेक। पालिकेचे स्वच्छतेचे दावे पुन्हा एकदा ठरले फोल। भारतीय रेल्वेमधल्या अस्वच्छतेसंदर्भातला आणखी एक व्हिडिओ आला समोर। एका रेल्वे गाडीमधल्या पॅन्ट्री कारमध्ये उंदराचा धुमाकूळ सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।